हाय फ्रेंड्स, मीना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आषाढी एकादशी आहे आणि आज माझा उपवास आहे आणि उपवासासाठी मी काय केले दाखवते तुम्हाला। हे बघा, हे साबुदाणा आणि ह्याचे डोसे आहेत। आपले वरीचा भात आहे ना, वरीचे तांदूळ त्याचे डोसे आहेत। हे बघा किती छान झालेत, बघा किती छान जाळी आले बघा। साबू तांदूळ मी एक 5-6 तास भिजत घातलेले आणि वरीचे तांदूळ पण वेगळं भिजत घातलेलं मी। आणि नंतर थोडेसे 2च चमचे मी पाव किलो वरीचे तांदूळ भिजत घातलेले, त्याला मी फक्त अर्धा वाटी साबू तांदूळ घातले। साबू तांदळाचं प्रमाण जास्त ठेवू नका, कारण की त्याच्यानंतर ते डोसेच पॅनमधून उचलले जात नाहीत आणि पूर्ण स्टिकी होऊन जातं। त्याच्यामुळे वरीचे तांदूळ जास्त ठेवा आणि प्रमाण जास्त ठेवा। पाव किलोला मी 1 वाटी साबू तांदूळ यूज केलेले आहेत। आणि ही नारळाची चटणी आहे। हे बघा, ही नारळाची चटणी आहे। आणि आता आपल्याला शेंगा येतात बाजारात, ओल्या शेंगा। त्या ओल्या शेंगा मी स्वच्छ धुवून उकडून घेतलेल्या आहेत, 4 शिट्ट्या देऊन हळद मीठ टाकून। आणि एक रताळं आहे। आणि हे तुम्हाला जर करायचे असतील ना, हे डोसे तुम्ही ट्राय करणार असाल उपवासासाठी, आता आपला श्रावण महिना पण चालूच होईल एक 15 दिवसानंतर। 2च चमचे मी त्याच्यामध्ये दही घातलं आहे, 2 मिरच्या आणि 1 पिंच अद्रक, म्हणजे 1 स्लाइस अद्रक घातले पाव किलो वरीच्या तांदळाला आणि 1 वाटी साबू तांदूळ। हे बघा किती छान झालेत बघा, हे बघा किती छान जाळी। आणि सोडा बिडा, खायचा सोडा वगैरे काही मी यूज केलेलं नाही आहे, असेच प्लेन बनवलेत। थँक्यू फ्रेंड्स।